आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करत नाहीत। तर विरोधक म्हणतात की सरकार आणि मनोज जरांगेच्या मध्ये काय ठरलेलं आहे ते आम्हाला माहीत नाही, ते सरकारने आधी आम्हाला समजून सांगावं। त्यानंतर आता नवीन टर्न असा आलेला आहे की काल शरद पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये होते, त्यांना काही मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली। त्यावेळेस शरद पवारांनी सांगितलं की मराठा, ओबीसी आणि सरकार यांच्यामध्ये एक समन्वयाची बैठक व्हावी आणि त्या बैठकीचं थेट प्रक्षेपण केलं जावं आणि लोकांना कळावं आणि या बैठकीचा सार जो काही असेल, जो काही निर्णय होईल त्या निर्णयाच्या पाठीशी आपण आहोत अशी कमीत कमी प्राथमिक आपली भूमिका शरद पवारांनी पहिल्यांदा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मांडली। आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील साहेब, हा एक नवीन ट्विस्ट आहे आता तुमच्या आंदोलनामध्ये की शरद पवारांची काल कार्यकर्त्यांनी काही भेट घेतली, त्यावेळेस ते असं म्हटले की मराठा, ओबीसी आणि सरकारची समन्वयाची बैठक व्हावी आणि ती बैठक थेट प्रक्षेपण त्याचं व्हावं। त्या बैठकीत काय ठरेल त्याला शरद पवारांचा पाठिंबा असेल, ही पहिली भूमिका त्यांनी आज जाहीर केली काल। पण ते आमच्या हातात आहे ना समाजाच्या, तुमच्या हातातल्या गोष्टी तुम्ही कशा करा, लाईव्ह करा, नाही तर डोंगरावर गोट्यावर बसून करा, नाही तर कुठं बसा, आम्हाला त्याच्याशी नाही ना देणं घेणं, किंवा ते तुमचा प्रश्न आहे बसायचं का नाही। पण याच्यातून एक सिद्ध होतं की येड्यात किती एखाद्या समाजाला काढावं याची परिसीमा म्हणजे सीमाच ओलांडल्यात सगळ्या। एखाद्या समाजाला किती येड्यात काढावं, किती दिवस आपण विरोधींनी सत्ताधाऱ्यावर ढकलायचं, सत्ताधाऱ्यांनी विरोधीवर ढकलायचं आणि समाजात किती दिवस गैरसमज पसरायचे, हे लय दिवस चालत नाही बघा। शेवटी स्वतःला जरी वाटतं मी खूप हुशार आहे, पण आज समाजसुद्धा खूप पुढे गेलेला आहे। प्रत्येक समाजाला कळतं आपल्या समाजाचा नेता काय करतो, समाज कुठलाही असू द्या, त्याला कळतं की आपला नेता कोणत्या दिशेनं चालला आहे। तसं तुम्ही किती वाऱ्या म्हणले की चर्चा करा, आमची तयारी, किंवा विरोधी म्हणला किंवा सत्ताधारी म्हणला, तरी समाजाला कळतं हे दोघं चालबाजी करायला लागले दिसतेत आणि हे आपलं गैरसमज पसरवणार समाजात आणि षडयंत्र रचून गैरसमज एक पसरून द्या समाजात। पण मला हे माहीत होतं म्हणून असंच होणार, हेच बाकीच्याचं झालं आहे। धनगर बांधवाच्या आंदोलनाच्या टायमाला झालेलं आहे, त्या आंदोलनातून खूप काही शिकण्यासारखं होतं। मोठं शेतकरी आंदोलन दिल्लीचं खूप काही शिकण्यासारखं होतं, म्हणून मला हे माहीत होतं, म्हणून मी व्यासपीठावर चर्चा सुरू केली, ओपन, कापऱ्याने कोपऱ्यात नाही यायचं आणि कोंकड नाही यायचं, इथं बोलायचं काय आहे। म्हणून सगळं चित्र असं क्लिअर झालं। सत्ताधारी जर म्हणला आम्हाला काही माहीत नाही, किंवा विरोधक जर म्हणला आम्हाला काही माहीत नाही, तर मीडियाच्या बांधवाच्या समोर लाईव्ह चर्चा झाली, म्हणजे एक शब्द आठवणीत राहायला नाही म्हणायचं काम नाही, क्लिअर चित्र जिथल्या तिथंच ते। आणि जर समाज म्हणला आम्हाला चर्चेबद्दल काहीच माहीत नाही बा, समजा जरी सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी गैरसमज पसरला असं ग्राह्य धरू, उदाहरणार्थ समाज जर म्हणला एखादा कोणचाही म्हणतो मी की मला काहीच माहीत नाही याच्यातलं, तर ती बी चर्चा लाईव्ह आहे। म्हणजे आम्ही सरकारला कुठं हा म्हणलो कुठं नाही म्हणलो, किंवा सरकार आम्हाला कुठं हा म्हणलं कुठं नाही म्हणलं, किंवा सरकारने आम्हाला काय वेळ मागितला, आम्ही काय दिला काय नाही दिला, का सरकार इकडं आम्हाला ढकलतंय, आरक्षण सोडून राजकारणात, हे सगळं क्लिअर चित्र आहे। त्याच्यामुळे समाजात गैरसमज नाही, म्हणजे इथंच सरकारचा डाव हाणून पडला किंवा विरोधी पक्षाचा सुद्धा ह्याच जागेवर। म्हणजे आम्ही आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आणि आता असणाऱ्या टप्प्यात पहिल्यांदा यशस्वी झालो की हे जे आता प्रश्न विचारायला लागले हे लई दिवसांनी विचारत असतात, हे सासून ठेवतात, आपल्याला वाटतं आजच बोलावं, हे आज नाही बोलत, हे वर्षांनी 6 महिन्यांनी बोलत आहेत, आता हे बोलले त्याचं उत्तर क्लिअर खट आत्ताच मिळालं आणि यांचा डाव हाणून पडला। समाजाला माहिती, आता समजा विरोधी पक्ष म्हणला मला काही माहीत नाही, सत्ताधारी जर म्हणला चर्चा काय झाली मला माहीत नाही, तर समाज म्हणून सगळ्या दुनियाला माहिती, तुला एकट्याला माहीत नाही का? विरोधक जे म्हणतात आम्हाला माहीत नाही चर्चा झाली, हा सुद्धा एक डावच वाटतो तुम्हाला समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी, कारण सगळं तर लाईव्ह झालेलं। दोघं करते का कण एकामेकाला सांगून राहायचे फोन करून, विरोधी पक्ष बी सत्ताधारी बी, की तू तसं म्हण मग मी इकडून असं म्हणत आहे, ते येत नाही। आता ये नाही केली, तुम्ही म्हणतात लाईव्ह मागणी केली, ये नाही, आधी म्हणत होती येतच नव्हती, आता बघा ढकली कशी डेंजर आहे। आता पहिल्यांदा ते आंध्रातल्या बैठकीला येत नव्हती, आता हे लाईव्हला तयार आहेत, म्हणजे बघा आता खेळ यांचा, आता तो आचारसंहिता लागत। पण ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांची तरी भूमिका एकदम उघड आहे की कमीत कमी ओबीसीच्या पाठीशी तरी ते आहेत। विरोधक संभ्रमच निर्माण करताय ना की ओबीसी दुख्या होईल म्हणून ओपन जाहीर भूमिका करत नाहीत किंवा मराठा समाजाच्या बाजूने उभे राहत नाहीत, एक थोडीशी चाल आहे दोन्हीची बी, दोघांची 100% दोघांची।
पण खरंच ना सांगितलं ना मी की त्यांनी किती गैरसमज पसरायचा प्रयत्न केला. कारण समाजाला किंवा बाकीच्यांना कोणाला दोष नाही द्यायचा याच्यात. यांनी किती गैरसमज पसरायचा प्रयत्न केला ना. समाजाला सरळ माहिती, ओपन चर्चा झाली. कोणाला काय माहीत पाहिजे? समजा एखादा म्हणला मला माहीत नाही समाजाचा, तर माहिती, कारण ओपन चर्चा आहे. सरकार विरोधी पक्ष म्हणला, तिथं लाईव्ह आहे. तुम्ही येड्यात काढता ना किती दिवस. काय असतं, तुम्ही एखाद्या दिवस माणसाला फसवू शकता, दुसऱ्या वेळेस फसवू शकता. पण समाज आज खूप परिवर्तनवादी विचाराचा झालेला आहे. समाज एवढा आता येड्या राहिलेला नाही. त्याला जसं स्वतःचा व्यवसाय चालवायचा कळतो, कुटुंब चालवायचं कळतं, गाव चालवायचं कळतं, त्याचं पूर्ण व्यवहार चालायचं कळतो, तसं त्याला राजकारण सुद्धा खूप कळायला लागलं आहे. मग सत्ताधारी आणि विरोधक आता निवडणुका तोंडावर आहेत, हे त्यांना फक्त ओढत न्यायचं आहे. आचारसंहिता लागली की सगळं स्टॉप करावं लागेल. पण ते ओढायचे दिवस गेले ना. आता इथून मग ओढायचे, समाजाच्या हातात जवळ येऊ द्यायचं आणि एका एकाच माहिती आचारसंहिता लागली, ते दिवस गेले ना. आता लोक, जनता सत्ता पाडायच्या पावित्र्यात आलेत. त्यावेळेस असं होत नव्हतं. तुम्ही ज्यावेळेस समाजाला येड्यात काढायची 40-42 वर्षापूर्वी, तुम्ही टायमिंग योग्य साधलेले, तुमचं आंदोलनही सुरू आहे आणि आता विधानसभा येऊ लागली, म्हणजे यापेक्षा चांगला गोल्डन चान्स इथून पुढे येणार नाही. हे सगळ्या गोष्टी टायमिंग साधला, त्यांनी टायमिंगवर बसलाय आम्हाला दोघांनी. राईट टायमिंग तुमच्या पथ्यावर पडले. टायमिंग आता एक प्रेशर निर्माण करता येईल विधानसभेच्या आधीपर्यंत. शेवटी आता त्यांना ते घडूनच आणायचंय. त्याला आम्ही काय करणार? आम्हाला तर नाही करायचं. त्यांना जर ते गोष्टीच घडून आणायचं, मी बार बार सांगतो की मला नाही राजकारणात जायचं. मी कितीतरी वेळेस फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना सुद्धा म्हणलोय की मीडियाच्या माध्यमातून, मला किंवा माझ्या समाजात राजकारण नाही करायचं. ठरलं द्या ना. तुम्ही देत नसाल तर मराठ्यांपुढं पर्याय काय? त्यामुळे सरकारनं किती गैरसमज पसरला ना बॉस, आता शक्य नाही. समाज त्यांच्या समोर लाईव्ह चर्चा केल्यामुळं, कोणी जर तुमच्यासारखा म्हणला मला काहीच माहीत नाही चर्चेचं, तर समाज म्हणतो तुला माहीत नाही, आम्हाला माहिती आहे. शेतात काम करत असताना काय चर्चा झाली. विरोधी पक्ष जर किंवा सत्ताधारी जर म्हणला आम्हाला माहीत नाही, ते म्हणतात मला माहिती आहे आणि तुला कसं काय माहीत नाही. येड्यात काढतो मराठ्याला, पागलच समजतो तुम्ही. ही समाजात भूमिका चालली कोणाविषयी? जो कोणी गैरसमज बळच निर्माण करेल, कोणी पण, माझ्यासहित, सत्ताधारी असो, विरोधक असो, मी असो, कोणी असो, मला अमुक माहीत नाही तुम्ही काय करता, तर समाज म्हणतो तू काय येड्यात काढायला लागला आता, लोकांना तुला माहीत नाही. म्हणजे पारदर्शक आंदोलनाचा हा फायदा आहे. फायदा झाला मला. किमान मी माझं इमानदारीनं राहिलो, निष्ठा ठेवली. मी ना कोणत्या सरकारला मॅनेज झालो, ना कोणाला इकलं गेलो, ना मी चर्चा करताना व्यासपीठावर केली. त्याचा फायदा आज समाजाला झाला. माझ्या खरं सांगतो मी, समाजाला असं झाला की कदाचित जर एखाद्याने तुमच्यासारख्या प्रश्न विचारला असता, चर्चा काय झाली मला माहीतच नाही, तर मी अडचणीत आलो असतो. मग समाजा म्हणला असता सांगा ना काय चर्चा झाली ती राव, किंवा म्हणतो काय चर्चा झाली ती सांगा, किंवा तो कार्यकर्ता म्हणतोय, किंवा कुणी नेता म्हणतोय, किंवा विरोधी म्हणतोय, तर समाज म्हणतो सगळ्या दुनियाने ऐकलं आणि तोच ऐकला नाही का, तवा का झोपला होता काय? आता सगळी म्हणजे समाजच हुशार झालेला आहे याच्यात. शरद पवार सोडून इतरांनी एकाने तुम्हाला आता पण प्रश्न नाही विचारला की आपल्या मागण्या काय आहेत, कुठपर आलेल्या आहेत आणि तुम्ही काय सरकारला शब्द दिला? फक्त शरद पवारांना हा प्रश्न पडला. सगळेच विरोधी पक्ष बी आणि सत्ताधारी बी आणि मध्ये आधी कोण असते आणि ते बी, काही विचारायचे किंवा काय हे नाही ना. सगळ्याला सगळं ओपन माहिती काय आहे. मग हे का? तर काचा उत्तर असं आहे की सरकार गैरसमज पसरायला लागलं आणि विरोधी पक्ष पण पसरायला लागला. पण समाजात चित्र क्लिअर गेलेलं आहे की आपली चर्चा, मागण्यांची ही लाईव्ह झालेली, किती गैरसमज पसरला तरी उपयोग होणार नाही. आणि विनाकारण जर तुम्ही बार बार प्रश्नच विचारत गेलात तरी पण, तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जाणून बुजून करताय. त्याचा अर्थ मग त्यांनी काय व्हायला लागलं, समाज जास्त खवळून उठायला लागला मराठा. माझ्यासाठी ते चांगलं आहे, कारण मी व्यासपीठावर चर्चा केलेली. जे कोणी शंका कुशंका तयार करतील त्यांच्या विरोधात मराठ्यांचा प्रचंड रोष उभा राहणार. आता समाजच उत्तर देईल. लाईव्ह केल्यामुळं, मी चर्चा व्यासपीठावर केल्यामुळं, चार भीतीच्या आत न केल्यामुळं, व्यासपीठावर कोपऱ्यात गेलो नाही, भीतीत कोपरा गाठीला नाही, व्यासपीठाच्या खाली बसलो नाही. जे असेल ते समाजाच्या समोर बोलल्यामुळं कोणीच म्हणू शकत नाही. कोणीच म्हणतो मी, समाजाचा बी नाही, विरोधी पक्षाचा नाही, सत्ताधाऱ्यांचा नाही. काय चाललंय ते मीडियात लाईव्ह चाललंय, त्यांचं बी आमचं बी, दोघांचं पण. एक दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे पाटील साहेब, की तुम्ही उपोषण यासाठी सोडलं की उपोषणाला बसून सरकार काय संपर्क करत नाही, तर वेळ तुमचा जात होता. तुम्ही दवाखान्यात आलात. मला बऱ्यापैकी माहिती कळाली की तुम्ही आता मतदारसंघ वाईज आढावा घेताय, किती मराठ्यांची लोकसंख्या आहे, किती दलितांची आहे, किती मुस्लिम मतदान आहे. तर या सगळ्या गोष्टीची आता तयारी सुरू झालेली आहे. किती मतदारसंघात आढावा घेतलाय आतापर्यंत? तेवढं थांबू फक्त, पण घेतोय.
आता राजकारणासारखं पत्ते खोलायचे नाहीत. घेतो, 100% घेतोय, नाही घेत असं नाही. कारण 2 दिवसात बऱ्यापैकी काम पुढे गेलं. हो, पाठीमागं काय गेलं तर आता खूप गेलं, खूप. आता काय असतं, थोडंसं बरंच राहील मला वाटतं थांबलेलं, कारण ही लय मोठा टप्पा गाठायचा. कारण पर्याय नाही बघा. मी पुन्हा पुन्हा IBN लोकमतच्या माध्यमातून प्रामाणिकपणा सांगतो, मला नाही राजकारणात जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. मला ढकलू नका, मला ढकलू नका. सरकार शहाणे असतील तर तुम्ही समजून घ्या, मला ढकलू नका. तुम्ही फक्त मीडियात बोलताय म्हणून तुम्हाला वाटत असेल आव आणल्यासारखं बोलताय. भयान परिस्थिती होईल राज्यात, सीटं तुमच्या निवडून येणार. तुम्ही सतत भयान परिस्थिती, धुळधाण करू, सुपडा साफ करू हे शब्द वापरत आलेले आहेत आतापर्यंत. मनात काय पाटलाच्या नेमकं विधानसभेमध्ये काय करायचंय तुम्हाला? मला वाटतं त्यांनी शहाणा व्हावा म्हणून ते शब्द वापरतो, आणि ते राजकारणासाठी तुमचा राजकीय सुपडा सापाचा विषय. जरी तुम्हाला वाटत असेल विदर्भ आमच्या हातात आहे, मराठवाडा आमच्या हातात आहे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आमच्या हातात आहे, खानदेश आमच्या हातात आहे, भयानक मराठ्यात आणि कुणबी मराठ्यात रोष, भयानक सामान्य धनगर बांधावात रोष. ग्राउंडला नाहीत म्हणा तुम्ही. तुम्हाला काय असतं, तुम्हाला उगा तुमच्या समोर एक 20-25 आमदार दिसले त्या समाजाचे की तुम्हाला वाटतं हे सगळेच आमच्या मागे. नेता वेगळा, समाज वेगळा. मग आमचे तुमच्याकडे 150 आमदार आहेत मराठ्यांचे, समाज वेगळा विषय आणि राजकीय नेता वेगळा आहे. तो तुम्हाला गोडच बोलणार त्याच्या फायद्यासाठी, तेव्हा अर्थ धरू नका. समजून सांगतोय बरं का, खरंच मी पहिल्यांदा त्यांना की तुम्ही समजून घ्या, मला समाजात राजकारणात नाही जायचं. एवढं भयान होईल ना की तुम्ही जे मीडियावरती आत्ता बोलताय, जे तावानं हाणताय, जे तुमचा गैरसमज आहे किंवा जो गर्व दाटलाय तुम्हाला, अति सत्याचा जो गर्व दाटलाय ना, बोलण्याची स्टाईल तुमची ती सांगते. शेवटी आम्ही जनता आहेत रे. एक शब्द बोललो जास्त काय आणि कमी बोललो काय, शेवटी आम्ही जनता आहेत. आम्ही आडण लोक. तुम्ही राज्यकर्ते आहेत, राजा आहेत. तुमचा जी एकूण तोल जातो ना, जी बोलण्याची भाषा आहे ना, ती आमच्यापेक्षा, आमचा तुम्हाला स्तर वाटतो आमच्यापेक्षा कितीतरी गेलेला स्तर आहे तुमचा, कितीतरी. कारण तुम्हाला तुमच्या त्या प्रतिष्ठेला, तुमच्या त्या नेतेगिरीला ते शोभत नाही. पण तुमच्या भाषेबद्दल लोक हेच म्हणतात की तुम्हाला शोभत नाही. आता तुम्ही एक समाजाचे एक प्रतीक आहात, मराठा समाजाचे. तुमची भाषा शिवराळ आहे, तुम्ही सुद्धा कमरेखालची भाषा वापरता, हे आरोप तुमच्यावरही होतं. अरे मग तुम्ही आमच्या लेकराला कशामुळे त्रास देतात? तुमच्या लेकराला तुम्ही लेकरू समजत आहे ना, तुमच्या घरातल्या आईला तुमची आई समजत, आणि आमच्या घरातल्या आईला गोळ्या घालता. तिथं तुम्हाला आई नाही दिसत. तुमच्या आईवर एखादी 307 केस झाल्यावर, तुमची आई तडीपारे झाल्यावर जगतान का तुम्ही? जगतान? आमच्या माता मावल्या तडीपारे केल्यात काही? आमच्या माता मावल्या ह्या माता मावल्या नाहीत का? तुमच्या का नाही बोलणार? आमचे लेकरं जर आरक्षणा वाचून रडायला लागले, आता ते व्हॅलिडिटीचा विषय, तुम्ही 3 ऑप्शन खुले करायला पाहिजेत ना. ओबीसीचा कुणबीचा का नाही केला? पुन्हा घातलाच का घोळ 6 महिने मुदत वाढ देऊन? एसीबीसी EWS कशामुळे बंद केलं तुम्ही? EWS बंद करायचं काय कारण आहे? म्हणजे का नाही बोलणार? माझ्या लेकराचं डोळ्यात एकता वाटोळ होतात. तुम्हाला उलचिक काय बोललं तर तुम्हाला किती वाईट वाटतं. मग आमचे किती वेदना असत्यान भयानक, आमच्या किती वेदना असत्यान. त्याच्यामुळं ना तुम्ही उगाच ते तावात बोलू नका. तुम्हाला वाटतं असं तावात समाज एकत्र होईल, तुम्हाला त्याची परिस्थिती यायला लागली म्हणतो मी दोघाला बी. समाजात काय रोष आहे त्याच्यासाठी मला नाही जायचं. मी IBN लोकमतच्या माध्यमातून प्रामाणिकपणानं शेवटी सांगतो, मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही. आमचं आम्हाला द्या. नसता राज्यात तुम्हाला अपेक्षित नसणारं चित्र तुम्हाला दिसायला मिळेल. लक्षात ठेवा माझा शब्द. पाटील, आता हा तिढा निर्माण जो झालेला आहे त्याच्यावर अनेक विचारवंत असतील, अनेक नेते असतील, त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी असतील, मराठा असतील, सरकारने हे समन्वय साधून बोलणी चालणी सुरू करा, याच्यातून मार्ग निघू शकतो किंवा कमीत कमी पर्याय दिसू शकतात. तुम्ही म्हणजे असं जर ठरलं की मराठा ओबीसी सरकार यांची एक बैठक व्हायला पाहिजे, तिन्ही विचारवंत, याच्यासाठी तयार आहात का तुम्ही? नाही, ते चर्चेचं होईल काय व्हायचं तर. परंतु काय समन्वय साधायचा आहे? धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, ते आमच्या विरोधात सरकारने उतरली. छगन भुजबळनी सरकार म्हणजे छगन भुजबळनी. काय समन्वय साधायचा? आमचं ज्या आरक्षणाला विरोध नाही, की जे पाहिजे नाही, ज्यांचा आमचा विरोध नाही, ते विनाकारण भांडण विकत घेणार. अरे तुम्ही NT साठी लढा ना, NT व्हिजनटीसाठी. आत्तापर्यंत आरक्षण मिळालं असतं. सॉरी, ST साठी. तुम्ही ST साठी लढला असता तर आत्तापर्यंत आरक्षण मिळालं असतं तुम्हाला. तुम्ही तुमच्यासाठी झटायचं शिका ना, तुमचे जात मोठं करायसाठी झटायचं शिका. राहिला 19% प्रश्न. छगन भुजबळ एकटा आहे का त्याच्यात? तुम्हाला काय करायचं त्याचं?
आमचं आरक्षण तिथं आहे. आता याच्या पलीकडे सांगतो, अहो आम्ही 67 पासून आरक्षणात येतो. कुणबी आणि मराठा एकच आहे, याच्यात साम्य आहे. काय बदल याच्यात? पुरावे आहेत आमच्याकडे की मराठा ऐकून घ्यायला तयार का नाही? खायची सवय, फुकट वारबाडायचं सगळ्या दुनियाचं. भांडण झालं तरी चालन, पण आम्हालाच पाहिजे, ते बी तुमचंच पाहिजे. तुमचं तर ते तुम्हाला पाहिजेच पाहिजे, पण दुसऱ्याचं वावर पाहिजे. सगळं यांनाच लागतं. असा खेळ यांचा. सगळं पाहिजे तर आम्हाला. तुमचे लेकरं मरू द्या, आमचे सुधारले पाहिजे. ही यावलीची भूमिका. त्याचं ते पहिल्यापासून ना हे कुठाने केल्यामुळं इतकं जातीय द्वेष त्याच्यामुळं पसरला की अति भयानक. आमचं आरक्षण जे ओबीसीची लोकसंख्या आहे ही मराठ्यांसह आहे. मराठ्यांसह या मराठा धरून आहे, पण ते आताच येऊन द्यानात. आता काय म्हणतात, काल कोणतरी म्हणलं, मला आता आठवत नाही, ते म्हणे जरांगे पाटील म्हणले 80% मराठा हात गेला, आता 20% राहिला. बरं, 80% आले. अरे मी 80% कसा म्हणतोय हे समजून नाही घ्यायचं. विदर्भ आधीच आरक्षणात गेलाय, खानदेश आधीच आरक्षणात गेलाय, पश्चिम महाराष्ट्र 65% आधीच गेलाय, कोकणचा पठार भाग आधीच आरक्षणात गेला. राहिलंय काय खाली 20-25% मराठवाडा, थोडंफार आपला पश्चिम महाराष्ट्रातले 1-2 जिल्हे. राहिलंय काय खाली हे सांगतोय. त्याच्यात परत आता नोंदी निघालेल्या आहेत. मग तर आता एकदम कमी राहिला सर. मग तेवढ्यासाठी तुम्ही ओबीसीचे नेते कशाला वाद घालता? थोडा राहिलाय. हे बघा, तुम्ही वाद घातले, विरोध केला तरी मराठा ओबीसीत जाणार आहे, नाही केला तरी जाणार आहे. त्याच्यापेक्षा प्रेमानं मराठा हा ओबीसीतच गणलेला आहे. म्हणजे तुम्ही काय टक्केवारी धरताय ओबीसीची, 60%, 20% जे धरताय ती, त्याच्यात मराठा आहे पहिल्यापासून. काय विरोध करायची गरज आहे? पण समजूनच घ्यायचं नाही तर याचे राजकीय परिणाम खूप भयान दिसणार आहेत. ज्यांना अपेक्षित चित्र नाही, जे मीडियात बोलतात ना तावानं, यांना इतकं भयान वाटेल, हे लय चूक केली यार, 100% वाटणार लय चूक केली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलाटणी भेटेल अशी आशा आहे. कब नाही भेटणार? वरून एक दिसतंय, आतून सगळे गोरगरीब एक आहेत. होऊन दे फाईट. निश्चितपणे बघितलं आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाटील बोललेले आहेत. त्यांनी शरद पवारांनी जी भूमिका मांडली त्यासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की डोंगरावरल्या गोट्यावर बसून चर्चा करा, काय करायचं ते करा, मात्र ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सत्ताधारी म्हणतायत की विरोधक येऊन बोलत नाहीत किंवा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करत नाहीत. तर विरोधक म्हणतायत की सरकार आणि मनोज जरांगेच्या मध्ये काय ठरलेलं आहे ते आम्हाला माहीत नाही, ते सरकारने आधी आम्हाला समजून सांगावं. त्यानंतर आता नवीन टर्न असा आलेला आहे की काल शरद पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये होते, त्यांना काही मराठा संघ